तर नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे। एपीएमसी मार्केट, नेफ्को मार्केट या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सानपाडा परिसरात झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। आजही मुंबईत झाड कोसळण्याचं सत्र हे सुरूच आहे। चेंबूरमधली घटना ही ताजी असतानाच त्यानंतर अंधेरीतही काल झाड कोसळल्याची घटना घडलेली होती। आज नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसात सानपाडा परिसरात झाड कोसळल्याची घटना आहे। तर सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात आहे। मुंबईतील सायनमधील गांधी मार्केटमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मी सध्या गांधी मार्केट या परिसरामध्ये आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा वेग कमी आहे तरी देखील पाणी साचत आहे। एकंदरीत पाऊस जर आणखी पडला या ठिकाणी तर आणखी पाणी साचेल आणि मुंबईकरांना मात्र याच पाण्यातून वाट काढत निश्चित अशा ठिकाणी पोहोचावं लागेल। खरं तर सखल भागामध्ये पाणी साचत असतं आणि त्यामधून वाट काढत जात असताना बरीच वाहनं बंद पडत असतात। ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते। असं असलं तरी देखील प्रशासन मात्र सज्ज नसल्याचं पाहायला मिळत आहे। पावसाळ्यापूर्वीची कामं झाली असल्याचं प्रशासनाकडून सतत सांगण्यात येत असतं। पंपिंग स्टेशन्स इथे बसवण्यात आलेले असतात, त्यामुळे पाणी लवकर ओसरेल असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात येत असतं, परंतु तशी परिस्थिती काही पाहायला मिळत नाहीये। मुंबईत सतत 2 दिवस जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आपण पाहिलं तर ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात होत असते। गांधी मार्केट असेल, हिंदमाता परिसरात असेल, दादर पूर्व परिसर असेल, या ठिकाणी पाणी भरत असतं, परंतु तरी देखील प्रशासनाकडून याची खबरदारी मात्र घेण्यात येत नाहीये। एकंदरीत पाहिलं तर पूर्व उपनगरात देखील पाऊस जोरात पडतोय। जसं उपनगरात जर आपण पाहिलं तर राम मंदिर असेल, जुहू परिसर असेल, सांताक्रूज असेल, या परिसरामध्ये पावसाची प्रचंड प्रमाणात नोंद झालेली आहे। तसंच मुंबई देखील प्रचंड पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे। अशीच परिस्थिती पुढचे 4 दिवस असेल, त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे की नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।